नमस्कार, मी तुमचा मास्तर म्हणजे भास्कर. आज आपण भूगोल विषयातील खूपच महत्त्वपूर्ण असा विषय बघणार आहेत. त्याचंच नाव आहे अक्षवृत्त. त्यालाच इंग्रजीमध्ये म्हणायचं लॅटिट्यूड आणि रेखावृत्त त्यालाच इंग्रजीमध्ये म्हणायचं लॉंगिट्यूड. आता हे नाव बरेच जणांनी ऐकलेले असतात, पण ह्यांच्या लक्षात राहत नसते हे अक्षवृत्त म्हणजे काय, रेखावृत्त म्हणजे काय. हे जरा समजायलाच लागले की लगेच दुसरे दोन नावं येतात, कर्कवृत्त, मकरवृत्त. मग हे नावं पण समजत नाहीत की लगेच आणखी दोन नावं येतात, आर्क्टिक वृत्त आणि अंटार्क्टिक वृत्त. मग हे वृत्त म्हणजे काय, नेमके लक्षात कसे ठेवायचे, आज आपण ते डिटेलमध्ये बघणार आहेत. तर आता इकडे सर्वप्रथम बघूया अक्षवृत्त म्हणजे काय आणि त्यालाच इंग्रजीमध्ये म्हणायचं लॅटिट्यूड, आणि रेखावृत्त म्हणजे काय त्यालाच इंग्रजी म्हणायचं लॉंगिट्यूड. आता इथे जर बघितलं तर हा नकाशावरती एक भारताचा व्यक्ती आहे. त्याला जर मी विचारलं मुंबई कुठे, तो मुंबई कुठे लगेच तो इथं काय करेन, इथं असा ठिपका मार करेन, ही इथं मुंबई. आता तेच अमेरिकेच्या व्यक्तीला विचारलं मुंबई कुठे, त्याला ऐकायलाच इकडं वाटेल, त्याला म्हणजे ऐकायला त्याला समजणारच नाही आपली भाषा. मुंबई ती म्हणजे मॉम बॅ, मग त्याला म्हणाले मुंबई नाही बॉम्बे, कारण तुला मुंबई आमची मराठी भाषा समजत नाही. ओके, मग त्याला ते कळणारच नाही की ह्याची पोझिशन काय, ते इथे ठिपका मारी. मग आपण हसते, ही एवढं मोठं असून त्याला माहीत नाही, परंतु त्याचा काही दोष नाहीये. तर जो बी शास्त्रज्ञ होते त्यांनी काय केलं होतं की पृथ्वी खूप मोठी आहे. आता पृथ्वीमध्ये प्रत्येक वेगवेगळ्या जागेचे वेगवेगळे नाव आहेत. मग लोकांना ते नावं लक्षात राहणार नाहीत. मग त्यांनी काय केलं की ह्याची पोझिशन ठरवायची. मग पोझिशन कशी ठरवणार, तर त्यांनी ह्या ज्या पृथ्वीवरती आहे का एक इमॅजिनरी लाईन पाडल्या. मग जी उभी इमॅजिनरी लाईन होती, उभी इमॅजिनरी लाईन, इमॅजिनरी म्हणजे काल्पनिक रेषा त्यांनी पृथ्वीवरती पाडल्या ज्या कुठेही दिसत नाहीत. तर जी उभी काल्पनिक रेष होती तिलाच काय म्हणायचं, रेखावृत्त. त्यालाच काय म्हणायचं, उभी लाईन लॉंग असते म्हणून लॉंगिट्यूड. ओके, आता आडवी लाईन, आडव्या लाईनला त्यांनी नाव काय दिलं, आडव्या लाईनलाच त्यांनी नाव दिलं की लॅटिट्यूड. मराठीमध्ये त्यालाच काय म्हणायचं, अक्षवृत्त. आता ह्या दोन रेषेच्या वरतून त्यांनी पोझिशन ठरवली की बाबा मुंबईची पोझिशन किती आहे, की आपल्या लॉंगिट्यूड म्हणजे रेखावृत्ताच्या इतक्या दूर आणि अक्षवृत्ताच्या इतक्या दूर असलेलं जो पॉईंट आहे त्यालाच काय म्हणायचं, तुम्ही जे विचारले ती मुंबई सिटी. मग त्याला त्या पॉईंटवरून कळू लागलं की ही सिटी आहे. आता तुम्ही जर इथं केअरफुली बघितलं, जी आडवी लाईन आहे, आडवी लाईन काय करते, पृथ्वीला दोन भागामध्ये डिवाइड करते. एक वरचा भाग म्हणजे काय, उत्तर भाग, आणि खालचा भाग म्हणजे काय, दक्षिण भाग. म्हणजे अक्षवृत्त पृथ्वीला दोन भागामध्ये डिवाइड करतो. आणि जी उभी लाईन आहे, जी रेखावृत्त आहे, ते पृथ्वीला दोन भागामध्ये डिवाइड करते. म्हणजे इकडला भाग कोणता, इकडला पूर्ण भाग झाला पूर्व, आणि इकडला पूर्ण भाग काय झाला, इकडला पूर्व भाग झाला पश्चिम. म्हणजे ह्या दोन्ही लाईन खूप महत्त्वाच्या आहेत. मग ह्या उभ्या लाईनीलाच काय म्हणायचं, उभ्या लाईनीला म्हणायचं रेखावृत्त, आडव्या लाईनला म्हणायचं अक्षवृत्त. आता ही झाली डेफिनेशन. ही कवरेक लक्षात राहणार, ही लक्षात तुम्हाला बिलकुल राहणार नाही. आता जर आपण थोडं पुढे गेलं तर इथं तुम्हाला प्रत्येकजण पुस्तकी डेफिनेशन सांगतो, उभ्या लाईनी, उभ्या लाईनी, उभ्या लाईनी म्हणजे रेखावृत्त, आडव्या लाईनी, आडव्या लाईनी, आडव्या लाईनी म्हणजे अक्षवृत्त. हे कवरेक लक्षात ठेवायचं, हे तुमच्या लक्षात बी राहणार नाही. आणि हे जर समजतं की नाही की लगेच दुसऱ्या दोन लाईनी येतात, कर्कवृत्त, मकरवृत्त, आणि पुन्हा लगेच त्याच्यानंतर अंटार्क्टिक वृत्त, आर्क्टिक वृत्त. हे तुम्हाला समजतच नाही की लगेच तुम्हाला आणखी डिटेलमध्ये काहीतरी होतं, रेखांश आणि अक्षांश. मग ह्यालाच हे काय झालं, आता लगेच कन्फ्युजन होतं. मग जे थोडं लक्षात ठेवलं होतं, आडव्या लाईनी म्हणजे अक्षवृत्त ते बी विसरून जातं, उभ्या लाईनी म्हणजे रेखावृत्त ते बी विसरून जातं. तर जहा मॅटर बडे, डोंट वरी, जहा मॅटर बडे वा मास्तर भास्कर आके ने खडे. आता आपण डिटेलमध्ये बघूया, बिलकुल टेन्शन नाही घ्यायचं. आता थोडं पुढच्या स्लाइडमध्ये बघितलं, आणखी तुमचे डोळे असे चक्रावून पडते की उभ्या लाईनी अक्षवृत्त, आडव्या लाईनी म्हणजे सॉरी आडव्या लाईनी म्हणजे अक्षवृत्त, उभ्या लाईनी म्हणजे रेखावृत्त. आणि मग त्याच्यानंतर इकडं थोडं समजायला गेलं की ह्या ज्या आडव्या लाईनी आणि उभ्या लाईनी आहेत, इथं जो किती अँगल तयार होतो, इथं 0 डिग्रीचा अँगल तयार होतो. आणि याच्यानंतर जो पृथ्वी कशी आहे गोल आहे, मग लाईनी असं सरळ राहणार का, जरा झुकलेल्या राहणार, जरा झुकलेल्या राहणार. म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अँगलमध्ये एक कोन तयार होतो. मग त्या वेगवेगळ्या कोणालाच वेगवेगळ्या लाईनी म्हणतात. आता हे झाली पुस्तकी डेफिनेशन, बिलकुल हे लक्षात नाही ठेवायचं. आता मी जे तुम्हाला सांगेल ते एकदम केअरफुली ऐका, त्याच पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. ओके, तर आता काय झालं, एक स्टोरी सांगतो, लय मोठी टोरी. आता टोरी तुम्ही नुसतं ऐका
की एक अक्षय नावाचा मुलगा होता, एक रेखा नावाची मुलगी होती. अक्षय आणि रेखा नावाची मुलगी एका शाळेमध्ये शिकत होती. रेखा खूप चांगली संस्कारी मुलगी होती आणि अक्षयचं काय झालं, रेखावरती जीव आला, जीव. मग अक्षय काय होता, अक्षय होता आपल्या गुलीगत सूरज चव्हाणचा फॅन. मग अक्षयने विचार केला की आता आपण करायचं तर करायचं काय, डायरेक्ट प्रपोज मारायचा. मग अक्षय एक वेळेस शाळा सुटल्यानंतर डायरेक्ट काय झाला, अक्षय रेखाच्या पुढे डायरेक्ट आला असा रस्त्यावर, झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक बाच्या. मग ही रेखा कशी होती, संस्कारी मुली होती. रेखाला लगेच राग आला, रेखाने लगेच त्याच्या कानाखाली दिली. रेखाने कानाखाली दिली की लगेच आपला अक्षय काय झाला, आडवा आडवा आडवा. अक्षय रोडवरच काय झाला, आडवा. म्हणून अक्षय आडवा झाला. अक्षयच्याच नावावरतून एक आपण काय करूया, लक्षात ठेवायचं, अक्षयचंच ये काढायचं, नुसतं त्यालाच काय म्हणायचं, पक्ष. मग अक्षयवृत्त कसे असतात, पृथ्वीवरती जे आडव्या लाईनी असतात त्यालाच काय म्हणायचं, अक्षयवृत्त. अक्षयवृत्त. आता लक्षात राहिले, आडव्या लाईनी कशा की रेखानी अक्षयला कानाखाली मारली, अक्षय तसाच रस्त्यावर आडवा झाला. मग त्याचंच काय झालं, अक्षयवृत्त. अक्षयवृत्त. ओके. आता त्याच्यानंतर रेखा कशी होती, आता इंग्रजीमध्ये कसं लक्षात ठेवायचं की ह्याचे नाव अक्षयवृत्तलाच काय म्हणायचं, लॅटिट्यूड. तर अक्षयला काय होता, ले ॲटिट्यूड होता, ले ॲटिट्यूड होता. अक्षयला काय होता, ले लय ॲटिट्यूड. ॲटिट्यूड बघा, लॅटिट्यूड झालं की नाही, लॅटिट्यूड लॅटिट्यूड. मग इंग्रजीमध्ये अक्षयवृत्ताचंच नाव काय, लॅटिट्यूड. आता ते झालं समजलं. आणि आपली जी रेखा होती, रेखा संस्कारी मुलगी होती. आणि रेखा संस्कारी मुलगी होती ती काय झाली, सरळच उभ्यानेच सरळ पुढे गेली. त्यांनी त्याच्याकडे बघितलं नाही, उभ्यानेच गेली. रेखा कशी गेली, उभ्यानेच गेली. मग रेखा जी उभ्याने गेली, मग ज्या उभ्या लाईनी असतात, इमॅजिनरी लाईन किंवा काल्पनिक लाईन, त्यालाच काय म्हणायचं, रेखावृत्त मराठीमध्ये. आणि इंग्रजीमध्ये कसं, आता इंग्रजीमध्ये तुमच्या लक्षात राहणार नाही, रेखाचे जे केस होते लांब होते, लांब. रेखाचे केस होते लांब. मग लांब, मग लांबलाच इंग्रजीमध्ये काय म्हणायचं, लॉंग. लॉंग. आणि कसं, लॉंगिट्यूड. मग ह्याचंच काय झालं, लॉंगचंच लॉंगिट्यूड. रेखाचे केस होते लॉंग म्हणजेच लॉंगिट्यूड. आता आपल्याला लईच आयडिया लक्षात आली. रेखाची कशी होती, उभ्यानी गेली, म्हणजे उभ्या लाईनी ज्या बी आपल्या पृथ्वीवरती काल्पनिक लाईनी आहेत त्याला म्हणायचं रेखावृत्त. इंग्रजीमध्ये तिचे केस होते लॉंग म्हणून लॉंगिट्यूड. आणि मराठीमध्ये अक्षयवृत्त. अक्षयवृत्त कसा होता, तो आडवा झाला. हिने कानाखाली मारल्यावर जमिनीवर आडवा झाला, म्हणजे अक्षयवृत्त काय, आडव्या लाईनी पृथ्वीवरच्या. आता पुढे लक्षात राहील ही टोरी. टोरी कशी वाटली, एकदम टोरी. आता ही कशी, कशा स्टाईलने लक्षात ठेवायची, झापक झुपक बाच्या, झापक झुपक बाच्या, अशा पद्धतीने ही लक्षात ठेवायची. आता आपल्याला लॅटिट्यूड समजलं आणि लॉंगिट्यूड समजलं. आता आपल्याला पुढचा कन्सेप्ट शिकायचा, तो म्हणजे काय, आता थोडंफार आपल्याला समजलं. आता इकडे बघा, अक्षयवृत्त म्हणजे काय, आडव्या लाईनी. रेखावृत्त, रेखा कशी उभ्यानीच गेली, म्हणजे रेखावृत्त उभ्या लाईनी. पृथ्वीवरचे ज्या इमॅजिनरी उभ्या लाईनी असतात त्यालाच म्हणायचं रेखावृत्त. आडव्या लाईनीला अक्षयवृत्त. इंग्रजीमध्ये ह्याला कसा होता, अक्षयला काय होता, ले ॲटिट्यूड होता. मग ह्यालाच काय म्हणायचं, लॅटिट्यूड. आणि ह्याचे केस होते रेखाचे कसे, लॉंग, ते काय झालं, लॉंगिट्यूड. ओके. आता त्याच्यानंतर जर पुढे गेलं तर आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी इथे दिसतात. आता इथे तुम्ही बघा, अक्षयचं काय होतं, अक्षयचा एक जवळचा मित्र होता. जेव्हा तो प्रपोज मारायला गेला होता रेखाला, अक्षयचा मित्र त्याचा जवळच होता. त्याचं नाव होतं इष्णू. इष्णू, त्याचं नाव काय होतं, इष्णू. आणि जेव्हा अक्षय आडवा पडला होता, जेव्हा कानाखाली मारलं होतं रेखाने, तेव्हा विष्णू काय होता, त्याचा जवळच होता, चिटकून, एकदम चिटकून, कट टू कट. म्हणजे त्या दोघांत कशाचाच अंतर नव्हता, ना कोणाचा अंतर होता ना डिस्टन्सचा अंतर होता. तर विषुववृत्त म्हणजेच काय, सगळ्यात मोठा अक्षयवृत्त, म्हणजे सगळ्यात मोठी आडवी लाईन, जो काय आपल्या ज्या पॉईंट सोबत 0 डिग्रीचा कोन तयार करतो. म्हणजे ज्याचा 0 डिग्रीचा कोन तयार होतो त्यालाच काय म्हणायचं, विषुववृत्त. यालाच काय म्हणायचं. आता अक्षय सोबत जो मित्र होता जवळचा विष्णू, तो कसा होता, इक्वल होता. तिचा बी मित्र होता आणि ह्याचा बी मित्र होता, म्हणून तो काय झाला, इक्विटोर. ओके. इंग्रजीमध्ये ह्याला काय म्हणायचं, इक्विटोर. आता लक्षात आलं की विषुववृत्त म्हणजे काय, अक्षयचा जवळचा आडवी लाईन, 0 डिग्रीची आडवी लाईन म्हणजेच काय, विषुववृत्त. आता लक्षात आलं. आता ह्या ज्या आडवी लाईनने काय केलं होतं, 2 भाग पृथ्वीचे पाडले होते, एक उत्तर आणि एक दक्षिण. मग वरचा तर अक्षयचे फक्त विष्णू जवळ होता का मित्र, बाकीचे बी मित्र होते, पण ते काय करणारे होते, त्याला फक्त बघायची होती अक्षयची मजा कशी झाली, अक्षयने रेखाकाने कशी झपाकन मारली, ते त्याला बघायचं होतं. मग ते काय, एक मित्र होता, त्याचा एक मित्र अक्षयचा, त्याचं नाव होतं कर्क. त्याचं नाव काय होतं, कर्क. तो कुठं होता, उत्तर भागामध्ये 23.30 डिग्री कोणामध्ये, म्हणजेच काय 23.5 डिग्री कोणामध्ये तो उत्तर दिशामध्ये थांबलेला होता. तो आडवीच लाईन होती. मग त्यालाच काय म्हणायचं, कर्कवृत्त. आता कळालं आपल्याला की
अक्षयचाच दुसरा पार्ट म्हणजे त्याचेच मित्र वाकून बघू लागले कोणाचा अँगल, हा का झालं म्हणजे 23.5 डिग्रीच्या कोणाने बघू लागले, तेच काय झालं आपलं कर्कवृत्त. आणि दुसरा एक मित्र होता अक्षयचा जो दक्षिण दिशेतून बघू लागला म्हणजे खालून खालून, तो त्याचं नाव काय होतं मकर. तो काय करू लागला, खालून बघू लागला, खाली म्हणजे दक्षिण दिशेने. किती डिग्री सेल्सिअस मधून बघू लागला तो बी बघू लागला 23.30 अंशामध्ये बघू लागला. म्हणजेच काय की 23.5 अंशामध्ये जो दक्षिणमध्ये जी अक्षय वृत्त राहतं त्यालाच काय म्हणायचं, मकर वृत्त. आता लक्षात आलं, मास्तरने सांगितलं अक्षयचेच भाऊ बहिणी कोण आहेत, अक्षय सोबतचे जे चिटकून होता विषुववृत्त विष्णू मित्र, आणि एक मित्र वरून बघू लागला उत्तर दिशेतून, त्याचं नाव काय होतं की कर्कवृत्त. जो दक्षिण दिशेतून 23.5 अंशामधून बघू लागला त्याचंच नाव काय होतं, मकर वृत्त. आणि आता ते एवढेच मित्र बघू लागले, आणखी मित्र काहीतरी मजा घेऊ लागले त्याची, आणि ते काय 66.5 कोणावरती एक मित्र होता उत्तरेकडून बघू लागला, त्याचंच नाव काय, आर्क्टिक वृत्त त्याला आपण म्हणूया. आणि दुसरा एक मित्र जो दक्षिणेमधून 66.5 कोणामध्ये बघू लागला त्याचंच नाव काय, अंटार्क्टिक वृत्त. आता लक्षात आलं, अंटार्क्टिक वृत्त, आर्क्टिक वृत्त, विषुववृत्त, कर्कवृत्त, मकर वृत्त हे सगळे अक्षय वृत्ताचे मित्रच आहेत. आडवेच होऊन बघू लागले, नुसतं कोणाकोणामध्ये फरक आहे. कसं आहे, कोणाकोणामध्ये फरक आहे. आता कळालं. आता पृथ्वीमध्ये एवढ्याच लाईनी आहेत का, पृथ्वीमध्ये खूप साऱ्या लाईनी आहेत. आता जे इमॅजिनरी लाईन फक्त 2च पाडले का शास्त्रज्ञांनी, नाही तर ज्या टोटल आडव्या किती लाईन आहेत आपल्या पृथ्वीवरती, काल्पनिक लाईन टोटल 181 आडव्या लाईनी आहेत. त्यालाच काय म्हणायचं आपण, अक्षयवृत्त आडव्या लाईनी. आणि ज्या उभ्या लाईनी आहेत त्या किती आहेत, 360 उभ्या लाईन आहेत, त्यालाच काय म्हणायचं, रेखावृत्त. आणि जी आडवी सगळ्यात मोठी लाईन आहे तिलाच काय म्हणायचं, विषुववृत्त. म्हणजे इक्वल 0 डिग्रीवरती, जी 23.5 उत्तर डिग्रीवरती त्याला म्हणायचं कर्कवृत्त. जी 23.5 दक्षिण दिशेमध्ये आहे आडवी लाईन तिला म्हणायचं मकरवृत्त. जी 66.5 डिग्री उत्तरमध्ये आहे तिला म्हणायचं आर्क्टिक वृत्त. जी 66.5 डिग्री दक्षिणमध्ये आहे तिला काय म्हणायचं, अंटार्क्टिक वृत्त. आता लक्षात आलं. आता आपल्याला क्लिअर कट पिक्चर तयार झाला. आता ह्या ज्या रेखावृत्तामध्ये अंतर कितीचं असतं, 2 रेखावृत्तामध्ये, रेखावृत्त किती आहे टोटल 366, त्याच्यामध्ये अंतर असतं 11 किलोमीटरचं अंतर असतं 2 रेखावृत्तामध्ये. आणि 2 लाईनीमध्ये किती मिनिटाचं अंतर असतं, 2 लाईनीमध्ये मिनिटाचं अंतर असतं 4 मिनिट. आता हे कळालं आपल्याला, फक्त डिस्टन्ससाठीच कामी नाही, पोझिशनसाठीच नाही, की टाइम झोन ओळखायला बी कामी येतं. मग जी सेंटरचा पॉईंट आहे, जिथं रेखा बी 0 आहे आणि अक्षय बी 0 आहे, मग त्यालाच काय म्हणायचं, ग्रीनविच मीन टाईम. आता लक्षात आलं की इथून काय की रेखाचा बी अँगल 0 आहे, अक्षयचा बी 0 आहे, मग त्यालाच काय म्हणायचं आपण, भूमध्य रेषा किंवा विषुववृत्त, किंवा यालाच काय म्हणायचं आपण, ग्रीनविच मीन टाईम. म्हणजे इथून टाइम झोन चालू झाला. तर भारताचा टाइम झोन काय आहे, भारताचा टाइम झोन इथून किती लांब आहे, 2 रेषामधील अंतर 4 मिनिटाचं अंतर. मग किती रेषा लांब असतील बघा, तर भारताचा टाइम GMT किती आहे, 5.5 घंटे आपण पुढे आहेत कोणाच्या, GMT म्हणजे ग्रीनविच मीन टाईम. ग्रीनविच कुठं आहे, लंडनमध्ये आहे. मग त्या शास्त्रज्ञान शोध लावला, मग त्यांनी तिथं सांगितलं इथे 0 आहे बाबा, काल्पनिक आहेत. कोणी आता तुम्ही म्हणता मास्तर मी तर मुंबईला गेलतो, दिल्लीला गेलतो, मला ह्या रेषा दिसल्याच नाही, ह्या रेषा तुम्हाला दिसणार नाहीत, ह्या काल्पनिक आहेत. आणि कुठले शास्त्रज्ञ होते, विदेशातले शास्त्रज्ञ होते. मग ग्रीनविचला त्यांनी काय म्हणलं, एक 0 आहे, म्हणजे जिथं रेखा बी 0 आहे आणि अक्षय बी 0 आहे, म्हणून अक्षयवृत्त 0 आहे, रेखावृत्त 0 आहे, 0 पॉईंट जिथं अँगल 0 तयार होतो त्यालाच काय म्हणलं त्यांनी, ग्रीनविच मीन टाईम. आणि त्याच्याच बेसिसवरती आपल्या लक्षात होतो, टाइम झोन बी आपण लक्षात ठेवू शकतो, पोझिशन बी लक्षात ठेवू शकतो. आता आपल्याला कळालं की ह्या लक्षात कसं ठेवायचं. मग हे तुम्ही जो डेटा आहे आता तुम्हाला इथं क्लिअर कट दिसत असेल. अक्षयवृत्त म्हणजे काय की, अक्षयवृत्त म्हणजे ज्या बी आडव्या लाईनी आहेत पृथ्वीवरती, इमॅजिनरी अक्षयवृत्त, त्यालाच अक्षयला काय होता, ले ॲटिट्यूड होता. मग इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतात, ले ॲटिट्यूड. आणि त्याच किती आहेत, त्यालाच काय म्हणायचं, आडव्या लाईनी, पृथ्वीवरच्या काल्पनिक आडव्या लाईनी. ओके, त्या टोटल किती आहेत, 181. 0 डिग्रीवाली सगळ्यात मोठं अक्षयवृत्त कोणते, त्यालाच काय म्हणायचं, विषुववृत्त. आणि इंग्रजीमध्ये त्यालाच आपण काय म्हणूया, विषुववृत्त एकदम जवळ, आता दोघायला बी इक्वल होता, रेखाला आणि अक्षयला, म्हणून ते काय झाला, इक्विटोर. ओके, इक्विटोर झाला. आता त्याच्यानंतर बघा, जी रेखा कशी होती, चापट मारली अक्षयला आणि सरळ गेली, उभ्याने सरळच गेली. मग सरळ गेली तर रेखा कशी होती, उभी होती एकदम स्ट्रेट. मग ज्या बी उभ्या लाईनी असतात इमॅजिनरी त्यालाच काय म्हणायचं, रेखावृत्त. आणि रेखाचे केस कसे होते, लॉंग. रेखाचे केस कसे होते, लॉंगिट्यूड. मग इंग्रजीमध्ये त्यालाच काय म्हणायचं, लॉंगिट्यूड. तर सगळ्या इमॅजिनरी उभ्या लाईनी किती आहेत पृथ्वीवरती, शास्त्रज्ञांनी पाडलेल्या टोटल इमॅजिनरी लाईनी आहेत 360. कोणत्या, उभ्या.
आणि त्याच उभ्या 2 लाईनीमधील अंतर किती असतं 11 किलोमीटरचं. ओके, 2 उभ्या लाईनीमधील रेखावृत्तामधील अंतर कितीचं असतं 11 किलोमीटर. आता तुम्ही म्हणा मास्तर अक्षांश म्हणजे काय? अक्षांश म्हणजे काय की अक्षवृत्तामध्ये जो कोन तयार होतो त्यालाच अक्षांश म्हणायचं. रेखावृत्तामध्ये जो कोन तयार होतो त्यालाच काय म्हणायचं रेखांश. ओके, आता हे रेखावृत्त झालं, अक्षवृत्त झालं. मग कर्क माहिती आहे, कर्क म्हणजे काय आडवीच लाईन पण कशी 23.30 कोन डिग्री कोनावरती जी आडवी लाईन आहे कुठं उत्तरमध्ये त्यालाच काय म्हणायचं कर्कवृत्त. मकरवृत्त काय जे दक्षिणमध्ये 23.5 कोनावरती जी आडवी लाईन आहे तिलाच काय म्हणायचं मकरवृत्त. आणि त्याच पद्धतीने जी 66.5 कोनावरती उत्तरमध्ये लाईन आहे तिलाच म्हणायचं आर्कट्रिक. ओके, आणि जी दक्षिणमध्ये तिलाच काय म्हणायचं 66 आडवी लाईन 66 कोनावरती तिलाच म्हणायचं अंटार्क्टिक. ओके, हे अशा पद्धतीने लक्षात ठेवा. मग आपण ह्याच्यातूनच आपण पोझिशन बी लक्षात ठेवू शकतो. आणि एकदम ग्रीनविच मीन टाईम म्हणजे काय जिथं अक्ष बी 0 आहे आणि रेखा बी 0 आहे. मग आपल्या भारताचा टाईम झोन बी कसा आहे की 5.5 घंटे आपण कोणाच्या पुढे ग्रीनविच मीन टाईमच्या पुढे 5.5 घंटे किती 5.5 GMT. आपला टाईम झोन काय 5.5 GMT पुढे येत आपण. ओके, तर लक्षात राहील. तर एवढं तुम्ही सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा, या स्टोऱ्या लक्षात ठेवा. एवढं बोलून मी इथं थांबतो. जय हिंद, जय भारत.